जय जगन्नाथ मित्रांनो, तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आपण पुरी रेल्वे स्टेशनला आलो होतो आणि पुरी रेल्वे स्टेशनचं याचं कारण असं आहे की आपण या ठिकाणी भगवान जगन्नाथ यांचे दर्शनाला आलेलो आहे आणि आपण या ठिकाणी भक्त निवास बुक केलेला आहे देवस्थानचा, जी जगन्नाथपुरी या ठिकाणी। आणि बघायला गेलं तर चला त्याचा रिव्ह्यू तुम्हाला करून दाखवा, कशी व्यवस्था आहे, काय नाही ते तुम्हाला मी सांगेन। आणि हे जो आहे हा एक कॉरिडोरचा रोड आहे, या ठिकाणी रथयात्रा याच रोडनं मंदिराकडे जाते। चला, बुक हे नीलाद्री भक्त निवास, जे की देवस्थानचं भक्त निवास आहे, हे आम्ही बुक केलेलं आहे। याची कॉस्ट कशी आहे, कसे बुक करायचं काय हे मी तुम्हाला सांगेन। चला जाऊया आतमध्ये आपण आता। हे वेलकम टू नीलाद्री भक्त निवास। हे आतमधला व्ह्यू आहे। आपण त्या ठिकाणी रिसिप्ट वगैरे दिली, आपल्या रूम वगैरे भेटलेली आहे। ती रूम भेटलेली आहे आपल्याला 3ऱ्या फ्लोअर। आणि या ठिकाणी जाण्यासाठी वर तुम्हाला लिफ्ट वगैरे पण आहे। आणि याचमध्ये ग्राउंड फ्लोअरला तुम्हाला कॅन्टीनची पण। जाऊया आता रूमकडे आणि बुक वगैरे कसं केलं आहे, आमचे मित्र आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, मी ते तुम्हाला सांगेल। चला जाऊया रूममध्ये। मित्रांनो, आपल्याला 3ऱ्या फ्लोअरवर 316 नंबरची रूम भेटलेली आहे आणि ही रूम आहे आतमध्ये। त्याआधी तुम्हाला मी वॉशरूम वगैरे दाखवतो। या ठिकाणी बघायला तर कंबोर्ड वगैरे सुविधा आहे, हे छोटंसं बेसिन, मिरर वगैरे। आणि ही अशी रूम आहे, मस्तपैकी रूम आहे, छान रूम आहे ही। जय जगन्नाथ। ही अशी मस्तपैकी रूम आहे, एकदम छान। आणि त्याचबरोबर तुम्हाला दाखवतो मी आता, हे बघा समोर आपण या ठिकाणी देवस्थानचं आपल्याला शिखर दिसत असेल। थांबा एक मिनिट, तुम्हाला क्लिअर दाखवतो। हे बघा, हे जे आहे, हे जे टावर आहे छोटे, या टावरच्या मदत बघा तुम्हाला दिसत आहे जगन्नाथपुरी, जय जगन्नाथ। हे बघा मित्रांनो, हे तुम्हाला कळस दिसत असेल, हे कळस आहे बघा, जगन्नाथ देवाचा कळस। जय जगन्नाथ। मित्रांनो, तुम्हाला मी याची साईट जी आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देऊन टाकल। आणि हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करायला नक्कीच विसरू नका। डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला नक्कीच, आणि तुम्ही बुक करताना तुम्हाला त्या ठिकाणी सर्व गोष्टी विचारतात की तुम्हाला कोणत्या भक्त निवासचं पाहिजे, त्यानुसार तुम्हाला हे रूम वगैरे अलॉटमेंट तुम्हाला ऑनलाईनच भेटून जाते। याचे चार्जेस बघायला गेलं तर पर डेचे, आम्ही 3 जण आहेत तर आम्हाला 1625 रुपये पर डेचे असे पडलेले आहेत। आणि जय जगन्नाथ म्हणून आपण करूया या ब्लॉगला या ठिकाणी समाप्त। जय जगन्नाथ।